नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दत्ते आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रावण महिना चालू आहे आणि तुमच्या हातची प्रसादाची रेसिपी पण अजून आली नाही, तर तुम्ही प्लीज प्रसादाची रेसिपी दाखवा अशी मला मागणी करण्यात आली. त्यामुळे मी हा प्रसाद करून दाखवत आहे. तसा तर आपण शिरा बऱ्याच वेळा करतो, पण प्रसादाचा शिरा आणि साधा शिरा यामध्ये थोडा फरक आहे. प्रसादाचा शिरा करण्यासाठी मी इथं 1 बाउल रवा, 1 बाउल साखर, 1 बाउल दूध आणि 1 बाउल तूप घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडं केशर सिरप, वेलची पावडर आणि बेदाणे, ड्रायफ्रूट्स, थोडं केशर, 1 डाळिंब आणि 2 केळी असं घेतलेलं आहे. सव्वा ह्या परिमाणासाठी मी 1 चमचा घेतलेला आहे आणि रवा, साखर, दूध आणि तूप हे 4-4 चमचे जास्त घेणार आहे. प्रथम मी हा कोरडा रवा बिन तुपाचा भाजून घेत आहे. त्यामुळं रव्याचं कच्चे पण निघून जातं आणि तुपात घातल्यानंतर तो छान फुलतो. 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती हा रवा भाजत आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच टिप्स शेवटपर्यंत मी सांगत राहणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. रेसिपी आवडल्यास A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आता आपण 7 मिनिटं हा कोरडा रवा भाजून घेतलेला आहे. त्यामुळे तो बाजूला ठेवून आता दुसऱ्या एका कढईत तूप घालूयात. हे तूप एकाच वेळेस मी सगळं घालणार नाहीये. आता मी पहिल्यांदा अर्धा बाउल तूप घेतलेलं आहे. आता थोडे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये तळून घेत आहे. बदाम आणि काजू हे पहिल्यांदा तळून घेत आहे. हे ऐच्छिक आहेत. तुम्हाला पाहिजे असले तर घाला, नाही तर नाही घातले तरी काही बिघडत नाही. परंतु बेदाणे मात्र अवश्य घाला. तळून झालेले ड्रायफ्रूट्स मी बाजूला काढून घेत आहे. हे आपण नंतर परत घालायचे आहे. आणि हे ड्रायफ्रूट्स बाजूला काढून घेतले की त्यामध्ये मी आधीच स्मॅश करून घेतलेले केळी आहेत ती घालत आहे. तुपामध्ये ती थोडी झाऱ्याच्या साहाय्याने अजून स्मॅश करायची आणि एकजीव झाली की मग रवा भाजायला घ्यायचा. त्यामुळं तुपामध्ये ती चांगली तळली गेल्यासारखी होतात आणि शिराही बरेच दिवस टिकायला मदत होते. कधीकधी प्रसादाचा शिरा 5-6 दिवस नंतर टिकतो आणि चांगलाही लागतो. रव्यामध्ये त्याचा खरपूस वासही छान लागतो. आता मी अजून थोडंसं 4 ते 5 चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि रवा परतायला परत सुरुवात केली. असं थोडं 1-2 चमचे 2 चमचे असं करत 1 बाउल तूप मी आत्ता घालत आहे. नंतर परत 2 चमचे तूप घालणार आणि परत रवा भाजणार. ही रवा भाजण्याची टेक्निक आहे ती अशी मंद आचेवरती हळूहळू केली तर रवा छान भाजला गेला की शिराही छान होतो. रवा भाजायला त्या मानाने 15 ते 20 मिनिटं तर लागतातच. आणि शेवटच्या क्षणाला असे वेळ येते की तो एकदम ब्राऊन कलरकडे जायला लागतो आणि तो क्षण ओळखायचा आणि मग मात्र आपण दूध घालायचं. आता हा रवा ब्राऊन कलर म्हणजेच गोल्डन कलरकडे आलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये दूध घालत आहे. दूध पहिल्यांदा मी 2 बाउल घालणार आहे. नंतर उरलेलं दूध थोडं करत घालणार आहे. पण दूध घालायच्या आधी
थोडेसे बेदाणे मात्र घातलेले आहेत, म्हणजे दुधामध्ये त्या बेदाण्याचाही कच्चेपणा निघून जाईल आणि तेही छान फुलतील. हे दूधही गरम दूध घालायचे आहे. हे दूध मी अर्धा बाउल असं 2 वेळा घेतलंय आणि थोडंसं नंतर घातलंय, असे 2 बाउल दूध घेतलेलं आहे. गरम दूध असल्यामुळं हे बाउल मी पूर्ण भरत नव्हते, म्हणून मी हे 3 वेळेला दूध घालत आहे. आत्ता मी 2 बाउल दूध घातलेलं आहे. आता दूध आणि रवा हा छान मिक्स करून घेऊयात. रवा अगदी लगेच फुलतो, त्यामुळे त्याला जास्त काही हलवायची किंवा जास्त परतायची गरज लागत नाही. 2 मिनिटात हा रवा सगळा फुलून येतो. आता 2 मिनिटं आपण हा रवा जरा झाकून ठेवूयात, म्हणजे दूध सगळं त्याच्यामध्ये मुरेल. ही प्रोसेस जरा लेंदी आहे, परंतु शिरा खाल्ल्यानंतर हे आपण केलेले कष्ट सगळे विसरून जातो. त्यामध्ये आता उरलेलं जे दूध होतं ते घातलेलं आहे आणि परत रवा मिक्स करून घेत आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 बाउल आणि 4 चमचे साखर असं घालत आहे. साखरेमुळं आता याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल, परंतु एक वाफ दिल्यानंतर ते पाणी सगळं ह्या प्रसादामध्येच म्हणजेच ह्या शिऱ्यामध्ये मुरतं. आता साखर आणि रवा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये केशर सिरप आणि वेलची पूड हे घालायचं आणि छान परतायचं. हे केशर सिरप मी घरी केलेलं असल्यामुळे त्याचा कलरही छान येतो. तुम्ही केशर सिरपऐवजी केशरच्या काड्या दुधात भिजवून मग ते दूध घातलं तरी चालेल. काही घातलं तरी कलर हा चांगला येतोच. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं वाफ देऊन घेऊयात. 5 मिनिटं झालेली आहेत. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता याच्यावरती 2 चमचे तूप आणि 7-8 तुळशीची पानं घालून परत एक वाफ देणार आहे. म्हणजे तुळशीच्या पानांचा जो वास असतो तो ह्या शिऱ्याला खूप छान लागतो. नंतर परत थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आणि डाळिंब घालणार. डाळिंब हे प्रत्येक डिशवरती घातलेलं चांगलं, परंतु मुखशुद्धी म्हणून देवाला डाळिंब दिलं जातं, त्यामुळे शिऱ्यावरती डाळिंबाचे 4 दाणे घालतात. अशा प्रकारे छान लुसलुशीत आपला प्रसाद तयार झालेला आहे.